नमस्कार. कॅनव्हा शिका मराठीतून भाग 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण काय शिकणार आहोत ते सर्वप्रथम पाहूया. आधी आपण कॅनव्हामध्ये कस्टम साईज कसे वापरायचे, त्यानंतर टेक्स्ट डेकोरेशन कसे करायचे. गेल्या भागामध्ये आपण फक्त टेक्स्ट टाकले होते. आता आपण जरा डेकोरेटिव्ह टेक्स्ट टाकणार आहोत. त्यानंतर आपण एलिमेंट्समधून बॅकग्राऊंड डिझाईन कसे घ्यायचे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण एक छोटासा प्रोजेक्ट करणार आहोत. आता कस्टम साईज म्हणजे काय, तर आपण कधी कधी काय होतं की आपण थंबनेल बनवतो किंवा इंस्टाग्राम पोस्ट असतात किंवा काही बॅनर असतात, त्याच्यामध्ये आपल्याला साईजला खूप महत्त्व असतं. म्हणजे त्या पर्टिक्युलर साईजचेच आपल्याला ते बॅनर्स वगैरे बनवायचे असतात. तर त्यासाठी आपल्याला कस्टम साईज देता येते. म्हणजे आपल्या नुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या गरजेनुसार दिलेली साईज म्हणजे कस्टम साईज. त्यामध्ये आपण ती साईज पिक्सलमध्ये, इंचेसमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये देऊ शकतो. चला तर मग कॅनव्हामध्ये आपण प्रॅक्टिकल करायला सुरू करूया. सर्वप्रथम कॅनव्हामध्ये गेल्यानंतर क्रिएट, त्यानंतर या ठिकाणी टेम्पलेट्स घेते मी आणि पोस्टर्स आणि ब्लँक. आपल्याला आता स्वतः बनवायचे आहेत आपल्या आवडीचे स्वतःचे असे क्रिएटिव्ह असे पोस्टर्स किंवा थंबनेल्स बनवायचे, म्हणून आपण इथे पूर्ण ब्लँक घेणार आहोत. त्याआधी आपण पाहूया रिसाईज कसं करायचं. या ठिकाणी रिसाईज ऑप्शन घ्या. रिसाईजमध्ये इथे गेल्यानंतर इथे रिसाईज आणि मग कस्टम साईज. तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याला विड्थ देता येते, हाईट देता येते, युनिट्समध्ये पण देता येते. म्हणजे सेंटीमीटर, पिक्सल, इंचेस, MM आणि सेंटीमीटर. हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार, जसं तुमची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार या ठिकाणी हाईट आणि विड्थ सिलेक्ट करून तुम्ही ही साईज चेंज करा. आता या ठिकाणी मी सिलेक्ट करते आणि इथे आधी सर्वप्रथम मी सगळ्या इथे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड जे आहे ते टाकते. आता बघा इथे पण मी एक वेगळा बॅकग्राऊंड टाकते. त्यासाठी मी इथे सर्च करते की बॅकग्राऊंड एलिमेंट्समध्ये सर्च करते. बॅकग्राऊंड बघा, आता बॅकग्राऊंड डिझाईन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सी ऑलवर क्लिक केलं तुम्हाला आपल्या आवडीनुसार आपल्याला जो बॅकग्राऊंड पाहिजे. बघा आता इथे मी हा एक बॅकग्राऊंड टाकला आहे. समजा त्या बॅक साईडच्या कलरवर मी वरतून हा बॅकग्राऊंड टाकला आहे. त्यानंतर इथला मी कलर थोडा आधी चेंज करते. कलर मी चेंज करते आणि नंतर एलिमेंट्समध्ये जाऊन या ठिकाणी बॅकग्राऊंड डिझाईन हे पाहू शकता. इथे आपल्याला हवा तो बॅकग्राऊंड आपल्याला जसा पाहिजे, इतक्या सुंदर डिझाईन असतात ना, तसं पाहत राहावं असं वाटतं अगदी. जी डिझाईन पाहिजे ती तुम्ही इथे घेऊ शकता. आता ही डिझाईन पण किती सुंदर आहे. भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत. आपण कोणतीही जी हवी ती डिझाईन इथून घेऊ शकतो. हे बघा, आता हे जे दिसतंय, हे मार्क जे दिसतंय हे दाखवतं की ते पेड आहेत. पण मी जर इथे असं घेतलं तर इथे तो मार्क दिसतो. इथे बघा, तसं दिसतो, कॅनव्हाचा मार्क दिसतो. म्हणजे हे पेड आहे. त्यामुळे आपण हे शक्यतो न वापरलेलेच बरे. मग आपल्याला फ्रीवाले कोणते आहेत ते शोधायला लागतील. जे फ्री असतील ते आपण इथे शोधू शकतो असं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे बॅकग्राऊंड टाकायला शिकलो. आता आपण पाहूया की इथे हे जे एलिमेंट्स आहेत, यामध्ये आपण इथे एक स्काय बॅकग्राऊंड टाकूया. स्काय बॅकग्राऊंड आणि काही फ्री आहेत. फक्त फ्रीसाठी एकच होतं की आपल्याला खूप शोधावं लागतं. कारण की बरेचसे इथे आता तुम्ही पाहू शकता की बरेचसे याला आता
आता इथे फ्री आपण असं टाकून पाहूया. फ्रीमध्ये मिळतात की नाही, असं काय अवेलेबल नाही आहे. ठीक आहे, आपण आता जे आहे तेच घेऊया. इथे मी थोडंसं ग्रीन खालचा एरिया थोडा ग्रीन दाखवते, ग्रीन शेडमध्ये. इथे बघा, आपण इथे क्लिक केलं तर आपल्याला डार्क ग्रीन कलर आपल्याला चेंज करता येतो. आता इथे मी फ्लॉवर टाकते. एलिमेंट्स, ट्यूलिप, फ्लॉवर. आता बघा, नुसते ट्यूलिप फ्लॉवर जर टाकले तरी पण किती सुंदर ते दिसत आहेत आपल्याला. इथे खूप सुंदर असे फुलं इथे आपल्याला मिळतात बघा. आता मी इथे एक ब्रांच टाकते. समजा आता मी ही ब्रांच टाकली अशी इथनं, आणि इथे एक बर्ड दाखवते. बर्ड्स बघा, बर्ड टाकला. आणि हा बर्ड जो आहे हा तुम्हाला असा प्रॉपर तिथे बसलेलाच दाखवायचा आहे. तर तुम्ही थोडं झूम करा, आणि झूम केल्यानंतर तो तिथे व्यवस्थित आहे का असं दाखवू शकतो. त्यानंतर पुन्हा आपल्याला नॉर्मल पोझिशनमध्ये आणून करू शकतो. इथे आता आपण बटरफ्लाय दाखवू शकतो. कॅनव्हा हे खूप म्हणजे क्रिएटिव्हिटीवर आहे तुम्ही कसं त्याला तुमच्या मनामधल्या आयडियाज जे आहे, तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात. काय बघा, सुंदर असं बटरफ्लाय इथे आता आपण आहे, पण ते बटरफ्लाय थोडं छोटं आपण करूया. हे आहे, हे आपण असे 2-3 इथे दाखवू शकतो उडताना, आणि 2 करू. आणि आपण काहींचे असं इथे या ठिकाणी क्लिक करून त्यांना असं इथे आपण त्यांची दिशा आपण अशी चेंज करू शकतो. या ठिकाणी अतिशय सुंदर असं ग्राफिक्स तुम्हाला डिझाईन करता येतं. ग्राफिक डिझाईनिंग सॉफ्टवेअर हे आहे. इथे पण तुम्ही पुन्हा काही बर्ड्स दाखवू शकतात, हवेमध्ये उडणारे फ्लाइंग बर्ड्स. हे पाहू शकता, आता हे तयार झालेलं आहे. हे बघा, अतिशय सुंदर. तुम्ही असं स्वतः तुम्ही काही कार्ड्स बनवू शकता, ग्रीटिंग कार्ड्स किंवा इन्व्हिटेशन्स तुम्ही बनवू शकता. तर मग तुम्ही प्रॅक्टिस करा, आणि पुढच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत फोटोज कसे टाकायचे, फोटो कसे अपलोड करायचे, फ्रेम्स कशा बनवायच्या, आणि त्याच्यामध्ये फोटो टाकून आपण काही ग्रीटिंग बनवू शकतो.